ते त्या काळी सगळे शृंगार रसावर काव्य करायचे, पण कविभूषण त्याला अपवाद होते. कविभूषण हे वीररसांवर काव्य करू लागले, कारण त्यांच्या समोर एक मोठे नायक होते त्या काळात, ते म्हणजे आपले शिवाजी महाराज. म्हणजे शिवाजी महाराजांमध्ये त्यांना प्रभू रामचंद्र दिसले, प्रभू श्रीकृष्ण दिसले, आणि औरंगजेबामध्ये त्यांना दुर्योधन दिसला, दैत्य दिसला. म्हणजे जसं रामायणामध्ये रामाचा आणि रावणाचा संघर्ष आहे, किंवा महाभारतामध्ये जसं कौरव आणि पांडवांचा संघर्ष आहे, तसं या शिवराज भूषणमध्ये शिवाजी महाराज आणि औरंगजेबाचा संघर्ष आहे. कविभूषण असं म्हणतात की इंद्रजिमी जंब पर वाडव सोंब पर रावण सदुंब पर रघुकुल राज हे पौनबारी बहा पर संबुरती नाह पर जो शस्त्र वाहू पर रामदिज राज हे. तिथं जे सगळे जगदीश्वराच्या सगळे जे मावळे गोळ्या सगळ्यांच्या अंगावर रोमांच उभं राहते ऐकून. शिवाजी महाराज पण खुश होतात. सगळे विनंती करतात की आम्हाला छंद परत ऐकवा, तुम्ही सारखा ऐकवा. आणि कविभूषणाने तो छंद 18 वेळा म्हटलाय. या रायगडावर शहाजी पुत्र शिवाजी महाराजांची राजसभा ही इंद्रसभेसारखी सजली आहे. म्हणजे इथं इतकी संपत्ती आहे की अलकापती कुबेरालाही लाज वाटेल एवढी संपत्ती इथं. आणि या संपत्तीमुळं हा सगळ्या त्रिलोकात जगमगून दिसतोय रायगड. आणि याची जी पाया आहे, याची जी खोली आहे ती पाताळासारखी आहे, याची माची आहे जी पृथ्वीसारखी आहे. आणि या रायगडाचा जो शिरोभाग आहे, अग्रभाग आहे, तो इंद्राच्या ऐरावताप्रमाणे शुभ आहे, असं कविभूषण म्हणतोय. की बोले की थोर बाप, म्हणजे तुझे वडील शहाजहान बादशाह हे काबाच्या दगडाप्रमाणे श्रेष्ठ होते, तरी तू त्यांना कैदेत करून कैदेत टाकलंस. तुझं एक कृत्य मक्केला आग लावण्यासारखे. तुझा भाऊ दारा जो स्वतःच्या आईच्या पोटील जन्माला आलाय, तुझ्या आईच्या पोटील जन्माला आलाय, त्यालाही तू मारलंस. हे चांगलं नाहीये. तुझा दुसरा भाऊ मुराद बक्ष, त्याला तू पुराण्याची शपथ दिली की मी तुला काही दगा फटका केला नाही, त्यालाही तू कैद करून टाकलंस. अरे औरंगजेबा, अशी दुष्कृत्य करूनच तू पातशाह झाला, असा छंद होतो. नमस्कार, मी डॉक्टर संग्राम इंदोरे. उन्हाळ भटकंती ही चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. मी खूप महिन्यापासून हा चॅनल फॉलो करतोय. प्रवास असू दे, भटकंती असू दे, किंवा इतिहास असू दे, अनेक दिग्गज लोक या कट्ट्यावर येत आहेत उन्हाळ भटकंतीच्या, ज्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. आणि हा कट्टा तुमच्यासाठी निश्चितच मार्गदर्शक बनेल, ही मी तुम्हाला निश्चित खात्री देतो. देश विदेशातील आकर्षक टूर्स, सह्याद्रीतल्या अनेक रोमांचकारी ट्रेक्स आणि अनुभवांना नव्याने गवसणी घालणाऱ्या साहसी मोहिमा, हे सगळं तुम्हाला अनुभवायचं असेल तर उन्हाळ भटकंती तुमच्यासाठीच आहे. आमच्या पुढील टूर्स, ट्रेक्स आणि विशेष प्रवास मोहिमांची माहिती वेळेवर मिळवण्यासाठी आम्ही खास व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे. त्या ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही त्यात समाविष्ट होऊ शकता. नमस्कार, उन्हाळ भटकंती प्रस्तुत ऐतिहासिक मागोवा ह्या पॉडकास्ट सिरीजमध्ये मी देवा घाणेकर तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या ह्या पॉडकास्टमध्ये आपले जे वक्ते लाभले ते केवळ एक डॉक्टर नाही आहेत, ते इतिहासाचे अभ्यासक सुद्धा आहेत, दुर्गांचे जीवाभावाची सोबती सुद्धा आहेत, जंगलातल्या नजरेतून वाघ शोधायचं म्हटलं तर एक संवेदनशील छायाचित्रकार सुद्धा आहेत. गेल्या 15 वर्षापासून वैद्यकीय सेवेत कार्यरत असतानाही त्यांनी महाराष्ट्रातील 200हून अधिक गडकोटांची भटकंती केलेली आहे. गडकोट आणि मी या शीर्षकाखाली त्यांनी गडांचा आत्मा टिपणारे असंख्य फोटो सुद्धा प्रसिद्ध केलेले आहेत. राष्ट्रवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरच्या संदर्भ ग्रंथाचे सहलेखक सुद्धा असून लातूर जिल्ह्यातील औसा किल्ल्यावरील एक दुर्मिळ शरफ शिल्प शोधून प्रकाश ज्योतात सुद्धा आणलेला आहे. पण हे पुरेसं नाहीये, त्यांनी भारतातील अनेक जंगलात भटकंती केलेली आहे. वाघांवरती विशेष अभ्यास सुद्धा केलेला आहे. वाईल्ड लाईफ फोटोग्राफर म्हणूनही आपल्याशी वेगळी एक ओळख त्यांनी तयार केलेली आहे. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर संग्राम इंदोरे. नमस्कार. आज आपण त्यांच्यासोबत कविभूषण लिखित शिवराज भूषण या ग्रंथातील छंदांमधून प्रकट होणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या तेजस्वी चरित्रावर संवाद करणार आहोत. आज आपल्या ह्या पॉडकास्टला जो विषय निवडला आहे, ज्यांनी शिवराज भूषण हे ग्रंथ लिहिला, ते कविभूषण. तर हा विषय निवडण्यामागचं कारण तुम्ही जरा सांगितलं तर बरं होईल. अरे, भारतवर्षात म्हणजे आजवर भारतात अनेक महाकवी होऊन गेले, आणि त्यातल्या कित्येक जे कवी आहेत त्यांचा इतिहास हे अज्ञात आहे अजून. आणि कविभूषण सुद्धा त्यापैकी एक आहे. म्हणजे दुर्दैवाने सांगायची गोष्ट की कविभूषण हे भूषण ही पदवी आहे. अच्छा, ते नाव नाही आहे त्यांचं. म्हणजे इतिहासाला त्यांचं खरं नाव सुद्धा ज्ञात नाही अजून. तर त्यामुळं
म्हणजे मला असं वाटतं आणि शिवचरित्रात कविभूषणातला जे शिवराज भूषण आहे त्याला खूप मोठं स्थान आहे. का ते सांगतो. कविभूषण म्हणजे 17व्या शतकात जे कवी होऊन गेले होते ते त्या काळी सगळे शृंगारसावर काव्य करायचे. पण कविभूषण त्याला अपवाद होते. कविभूषण हे वीररसांवर काव्य करू लागले. कारण त्यांच्या समोर एक मोठे नायक होते त्या काळात, ते म्हणजे आपले शिवाजी महाराज. म्हणजे शिवाजी महाराजांमध्ये त्यांना प्रभू रामचंद्र दिसले, प्रभू श्रीकृष्ण दिसले आणि औरंगजेबामध्ये त्यांना दुर्योधन दिसला, दैत्य दिसला. म्हणजे जसं रामायणामध्ये रामाचा आणि रावणाचा संघर्ष आहे किंवा महाभारतामध्ये जसं कौरव आणि पांडवांचा संघर्ष आहे, तसे या शिवराज भूषणमध्ये शिवाजी महाराज आणि औरंगजेबाचा संघर्ष आहे. अजून एक सांगतो की जसं मी सांगितलं की शिवाजी महाराजांमध्ये त्यांना प्रभू रामचंद्र दिसले, प्रभू श्रीकृष्ण दिसले, तसं इथल्या मावळ्यांमध्ये सुद्धा त्यांना वानर सेना दिसली, पांडव सेना दिसली आणि मुघल सैन्यामध्ये त्यांना दैत्य दिसले आणि कौरव सेना दिसली. आणि म्हणजे त्या काळात शिवाजी महाराज एकमेव होते की राष्ट्रप्रेम उफाळून येईल अशी व्यक्ती होते शिवाजी महाराज. का? कारण त्यावेळेस औरंगजेब बादशाह त्याने भारताच्या संस्कृतीचा विनाश चालवला होता. त्यावेळी कोणी वालीला नव्हता हिंदू संस्कृतीला, एकमेव होते ते शिवाजी महाराज. त्यामुळं मग कविभूषण महाराष्ट्रात आले आणि त्यांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने प्रेरित होऊन शिवराज भूषण हा ग्रंथ लिहिला आणि त्यांची सखोल माहिती देणं आपल्या दर्शकांना देणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून आपण आज शिवराज भूषण हा विषय ठेवला. जसं तुम्ही म्हटलं की कविभूषणला ओरिजिनल त्याचं नाव नाही, तर त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांचं खरं नाव, अशा काही नोंदी आपल्याला मिळतात का? कविभूषणामध्येच शिवराज भूषण जे काव्य लिहिलंय त्याने काव्यातच लिहून ठेवलंय सगळं त्याचं. तर काव्यातल्या त्या मी ओळी सांगतो तुम्हाला, छंद आहेत त्याचे. आणि अजून एक महत्वाचं, हा जो काव्य आहे ग्रंथ तो ब्रजभाषेत सांगितला आणि ती ब्रजभाषा ही भगवान श्रीकृष्णाची भाषा आहे. त्या भाषेत त्याचे छंद आहेत, तर त्याच्यात उल्लेख आहेत तो कुठून आला त्याचे सगळे. तर मी सांगतो, तो शिवाजी महाराजांकडे आला होता तर त्यांनी असं लिहून ठेवले छंदामध्ये की देसन देसन ते गुणी आवत जाचन ताही तिन्मे आयो एक कवी कविभूषण कहिये जाई. म्हणजे शिवाजी महाराजांकडे जे वेगवेगळे कवी आले त्यामध्ये कविभूषण हा मी एक आहे. पुढे तो कुठून आला ते सांगतो. तो म्हणतो की द्विज कनोज कुल काश्यपी रतिनाथ के कुमार बसत त्रिविक्रमपूर सदा जमुना कंठ सुधार. म्हणजे हा कविभूषण आहे तो कान्यकुब्ज ब्राह्मण आहे, त्याचं कुल काश्यप आहे आणि त्याच्या वडिलांचं नाव रतिनाथ आहे. आणि तो कुठून आलाय की कानपूरच्या जवळ यमुनेच्या काठी त्रिविक्रमपूर नावाचं गाव आहे, त्या त्रिविक्रमपूर गावातून तो आलाय असं तो सत्य लिहून ठेवतोय. त्या गावातून अजून एक महान व्यक्ती होऊन गेले, ती म्हणजे बिरबल, अकबराचे दरबारातले बिरबल. तर तो कविभूषण असं म्हणतोय की बीर बिरबल से जहा उपजे कभी अभी भूप देव बिहारेश्वर जहा विश्वेश्वर तद्रूप. म्हणजे त्या त्रिविक्रमपूर गावातच कवी बिरबल सुद्धा होऊन गेले, महान महाराजे त्या गावातून होऊन गेले. आणि त्याच गावात बिहारेश्वर नावाचं महादेवाचं मंदिर आहे जे आजही तुम्हाला पाहायला मिळतं त्यांच्या गावात. पुढं आता मी सांगितलं होतं की भूषण ही पदवी आहे, ती पदवी त्याचं नाव नाही. मग ही पदवी कोणी दिली आपल्याला प्रश्न पडतो. ही पदवी शिवाजी महाराजांनी दिली. ही पदवी कोणी दिली तोच सांगतो. तो असं सांगतो त्याच्या छंदामध्ये की कुल सोलंकी चित्रकूटपती साहसशील समुद्र कविभूषण पदवी दी हृदयराम सुतरुद्र. म्हणजे चित्रकूटचा जो राजा आहे रुद्र नावाचा, त्याने मला भूषण नावाची पदवी दिली. आणि तो पुढे सांगतो की सुकबिन सौ सुनी सुनी कचक सबन कविन को पंथ भूषण भूषणमय करत शिवभूषण शुभग्रंथ. म्हणजे सगळे जे कवी आहेत त्या काळातले त्यांच्याशी विचार विनिमय करून मी हा शिवभूषण नावाचा ग्रंथ लिहिला असं कविभूषण म्हणतं. हे शिवभूषण नावाचा जो त्याने ग्रंथ लिहिला याची सुरुवात त्यानं कशाने केली? आता आपण जसं प्रत्येक कोणतेही चांगलं काम करताना देवाची आराधना करतो, तसं त्याने शिवभूषण ग्रंथ लिहिताना सुरुवातीला गणेशाला वंदन केले. नंतर तो स्वतः भवानी देवीचा उपासक आहे. आणि आपल्याला माहिती शिवाजी महाराज सुद्धा भवानी देवीचे उपासक होते. मग त्यामुळं गणेशाला वंदन करून त्याने पुढे आदिशक्ती भवानी मातेचं स्मरण केले, त्यांना वंदन केले, तुझा जय असो असं सांगितलंय. त्याचं काव्य आहे ते, पण म्हणजे सुरुवात आहे ती
तो भवानी मातेला असं आव्हान करतोय कवी भूषण की महिषासूर मर्दिनी जय कालिका भवानी, तुझा विजय असो आणि या शिवाजी महाराजांना तू विजय प्रदान कर आणि तुझा सुद्धा विजय असो, असं कविभूषण त्या छंदामधून म्हणतोय. ह्या छंदा आपला शिवराजभूषण जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचं किंवा त्यांच्या पूर्वजांचा असे काही उल्लेख त्यांनी केलेत का? शिवभूषण जे आहे काव्यग्रंथ, हे मी आत्ता सांगितलं, गणेशांचं वंदन केलं आणि भवानी देवीचं वंदन केलं. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पंजोबांचं म्हणजे मालोजी राजेंची स्तुती करताना तो एक छंद म्हणतो. तो असं म्हणतो की सदा दानम करवान में जाके अनन अंभ, शाही निजाम सखा भयो दुग्ग देवगिरी स्तंभ. म्हणजे की जेव्हा मालोजी राजे दान करतात ते निमित्त तलवार देतात आणि जेव्हा युद्ध चालू असतं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आब असतो आणि ते निजामशहाचे मित्र आहेत. आणि कसे मित्र आहेत की देवगिरीच्या किल्ल्यावर जो स्तंभ उभा आहे तो जसा आढळ उभा आहे तसा ते निजामशहा बरोबर आहे, असं मालोजी राजेंचं ते मत वर्णन करतात. शहाजी राजेंविषयी कविभूषण वर्णन असं करतात की मालोजी राजेंचे पुत्र शहाजी राजे यांनी दानामध्ये एवढे हत्ती दिलेत की त्या हत्तींची मोजदाद ब्रह्मदेवांची पत्नी सरस्वती सुद्धा करू शकत नाही. आणि शहाजी राजांचं साहस अपार आहे आणि ते हिंदूंसाठी आधार आहेत. आणि पुढं ते असं म्हणतात की शहाजी राजे यांनी म्हणजे जे सैनिक आहेत त्यावेळेस त्यासाठी ते आश्रयदाते होते, असं शहाजीराजांचं वर्णन केलंय. आपल्याला माहिती म्हणजे शहाजीराजे त्या काळातले मोठे दक्षिणेतले राजेच होते. शहाजीराजांच्या दरबारात एक जयराम पिंडे नावाचे कवी होते. त्यांनी राधा माधव विलास शंभू नावाचा ग्रंथ लिहिलाय. त्या ग्रंथात सुद्धा ते शहाजीराजांची स्तुती करताना असं म्हणतात की जयदेव विरंचको उचत रही, कहो सृष्टी रची रखे कोण कहा, ससीवो रवि पूरब पश्चिम लो, तुम सोयरो सिर सिंधू महा, उत्तर दक्षिण रक्षण को इत शहाजू है उत शहाजा. असं मी तुला अर्थ सांगतो की ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टी उत्पन्न केली तेव्हा विष्णूने त्यांना विचारलं की ही तू सृष्टी उत्पन्न केली पण या सृष्टीच्या पालन पोषणाची जबाबदारी तुम्ही कोणावर सोपवली. तेव्हा ब्रह्मदेव त्यांना उत्तर देतात की पूर्व आणि पश्चिमेला चंद्र सूर्य आहे, उत्तरेला शहाजहान बादशाह आहे तर दक्षिणेला शहाजीराजे आहे. तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही निवांत क्षीरसागरात शयन करा. म्हणजे एवढं शहाजीराजांना त्या काळी महत्त्व होतं. आता आपला पुढचा प्रश्न आहे की शिवाजी महाराजांच्या जन्माचं काही वर्णन आहे का. मी तुला मगाशी म्हटलं होतं की कविभूषणाला शिवाजी महाराजांमध्ये प्रभू रामचंद्र दिसायचे, प्रभू श्रीकृष्ण दिसायचे, तर तो शिवजन्माचं पण खूप सुंदर वर्णन करतोय. तो असं म्हणतो की दशरथ राजा राम भाऊ वसुदेव के भूखाल, सोई प्रगट्यो साही के श्री शिवराज गोपाल. म्हणजे दशरथाला जसे प्रभू रामचंद्र झाले, वसुदेवाला जसे श्रीकृष्ण झाले, तसे शहाजी राजांना शिवाजी महाराज पुत्र झाले, असं वर्णन करतोय. हा जो कविभूषण आहे जसं त्याचं उत्तर त्याची सुरुवात झाली तेव्हा तो महाराष्ट्राकडे कधी वळला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानी त्याची भेट कशी झाली? हे खूप मोठी इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आता याच्यासाठी घटना कारणीभूत ठरली ती म्हणजे शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका. ही खूप मोठी गोष्ट आहे त्या काळातली. म्हणजे ज्याने जो औरंगजेब बादशाह क्रूर बादशाह आहे, ज्याने स्वतःच्या वडिलांना कैद केलं, स्वतःच्या भावांना ठार मारलं, तर त्याच्या कैदेतून निसटून येणं एवढी सोपी गोष्ट नव्हती आणि शिवाजी महाराजांनी ते करून दाखवलं. त्यामुळे उत्तरेत सगळ्यांच्या तोंडी शिवाजी महाराजांचं नाव आलं. त्यामुळे काय आलं, औरंगजेबाची चितू झाली सगळीकडं. मग औरंगजेब पण हे झाला, त्याच्यामुळे त्रस्त झाला. औरंगजेबाने त्यांच्या आग्र्याहून सुटका झाल्यानंतर दरबार भरवला आणि औरंगजेब त्या दरबारात विचारतो की तुम्ही माझे सगळे गुण सांगता आजपर्यंत, तुम्ही माझे दोष सांगाल का, म्हणजे माझ्यातले दोष मला कळले पाहिजे. आता हा औरंगजेब एवढा क्रूर आहे, त्यांनी स्वतःच्या भावाला मारलं, वडिलांना कैद केलं, त्याच्या पुढे त्याचे दोष सांगायचे कोण कवी तयार होईल, कोणच हातवर करेना, म्हणजे कोण तयार होईना तिथं दरबारात. मग त्यावेळी कविभूषण म्हणतात की मी तुमचे दोष सांगायला तयार आहे पण एका अटीवर. तो खूप सुंदर वाक्य म्हणतो कविभूषण औरंगजेबाला म्हणतो की बादशाह, स्तुती ही ईश्वराला सुद्धा प्रिय असते, मग ती मनुष्याला प्रिय असावी यात विशेष काय, हे आवडणारच माणसांना स्वतःची स्तुती केलेली. परंतु देव सुद्धा म्हणजे त्याच्या ज्या काही चमत्कारी गोष्टी ते त्याच्या ललाटात झाकून ठेवतो. मग आम्ही सुद्धा कवी लोक तसंच करतो. आम्ही जे मोठी लोक आहे तर त्यांचे फक्त गुण सांगतो, त्यांचे व्यंग आम्ही कधी सांगत नाही.
कारण गुण ऐकून घेणारे खूप लोक भेटतील तुम्हाला, पण दोष ऐकून घेणारा मर्द सापडत नाही आजकाल, असं तो म्हणतो बादशाला. जर तुम्ही मर्द असाल तर मी तुमचे दोष सांगायला तयार आहे. मग औरंगजेबाचा नाईलाज होत, तो म्हणतो लय सांग तू, पण तरी सुद्धा कविभूषण म्हणतो नाही, मला एका अटीवर मी अजून सांगतो तुम्हाला की तुम्ही मला अभयपत्र द्यायचं आणि इथं जे म्हणजे सभेमध्ये जे राजपूत आहेत, राठोडे, तर त्यांचे सगळ्यांची तिच्यावर ही घ्यायचं, जे थोडक्यात सही घ्या आणि मग मला. तर मग औरंगजेब तयार होतो. त्याला वाटतं हा काय आपले काय असे दोष सांगणार. आता कविभूषण खूप बुद्धिचातुर्य त्याला अफाटे आणि तो म्हणतो आता आपल्याला मिळालाच आहे वेळ, तर आपण सांगू औरंगजेबाचे दोष. मग तो 2 छंद औरंगजेबा पुढे सांगतो, ते खूप ऐकण्यासारखे. तो पहिला छंद मी तुम्हाला सांगतो आता. तो असं म्हणतो की किबले की ठोर बाप बादशाह शहजाद ताको कैद कियो, मानो मक्की आग लाई है, बड़ो भाई दारा बाको पकड़ी के कैद कियो, मेहरो ही नहीं माको जायो सब भाई है, बंधु तो मुराद बख्श बादी चुक करी वो बीच दे, कुरान खुदा की कसम खाई है, भूषण सुख भी कहे सुनो औरंगजेब, एक काम कीने फेरी पातेसाई पाई है. याचा मी तुला अर्थ सांगतो की किबले की ठोर बाप म्हणजे तुझे वडील शहाजहान बादशाह हे काबाच्या दगडाप्रमाणे श्रेष्ठ होते, तरी तू त्यांना कैदेत टाकलंस. तुझं एक कृत्य मक्केला आग लावण्यासारखे. तुझा भाऊ दारा जो स्वतःच्या आईच्या पोटील जन्माला आलाय, तुझ्या आईच्या पोटील जन्माला आलाय, त्यालाही तू मारलंस, हे चांगलं नाहीये. तुझा दुसरा भाऊ मुराद बख्श, त्याला तू कुराणाची शपथ दिली की मी तुला काही दगा फटका केला नाही, त्यालाही तू कैद करून टाकलंस. अरे औरंगजेबा, अशी दुष्कृत्य करूनच तू पातशाह झाला, असा छंद होतो. आता औरंगजेब लगेच चिडतो, त्याला वाटतं मग आज कविभूषण नाही. तो म्हणतो की आता वेळ मिळालीच आहे ना आपल्याला, अजून एक छंद म्हणा. तर तो दुसरा छंद म्हणतो, तो म्हणतो की हात तसबीह लिए प्रात उठे बंदगी को, आप ही कपट रूप कपट सुजप के, आगरे में जाए दारा चौक में चिन्हाई दिनो, छत्र ही छिनायो मानो मरे बुढ़े बाप के, किनो है सगोत घात सो में नहीं को फेरे पिल भी, चार चुगुल के गप के, भूषण भनत छट छंदी मती मंद, महासो चुहाई खाई के बिलारी बैठी तपके. याचा अर्थ पण खूप सुंदर आहे. तो म्हणतो की तू रोज सकाळी उठतो आणि ईश्वराची जी प्रार्थना करतो ना, ते सगळं डोंगे, आणि तू तुझ्या सख्या भावाला दाराला आग्र्यामध्ये भर चौकात चिनून मारलं, म्हणजे हे कृत्य पण चुकीचं आहे. आणि हे तुझे जे चांडाळ चौकडी लोक आहेत तुझ्या आसपासचे, त्यांचं ऐकून तू तुझ्या जवळच्या लोकांना ठार मारले. जसं एक बोका 100 उंदरांना खाऊन जसं तपश्चर्याचं आव्हान आणतो ना, तसं तू आता तपश्चर्याचं आव्हान आणतोय. मग औरंगजेबाला खूप राग येतो. तो लगेच आपल्या सैनिकांना आदेश देतो की याला पकडा. पण तिथले मग राजपूत वगैरे मध्यस्थी करतात की तुम्ही अभयपत्र दिले तर त्याला सोडवा. मग आता कविभूषणाला माहिती औरंगजेबाचे आपण एवढे दोष सांगितले, तर अख्ख्या भारतात आपल्याला एकच माणूस आश्रय देऊ शकतो, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मग ते दक्षिणेची वाट धरतात. आता शिवाजी महाराजांना भेटायचं म्हणजे किल्ले रायगडावर. त्यावेळेस रायगडाचं राजधानीचं बांधकाम चालू होतं आणि एक साधारण 1670च्या आसपास कविभूषण रायगडावर आल्याची नोंद आहे. कारण कविभूषणाने जे शिवराजभूषण ग्रंथ लिहिलाय तर त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांची आधीची राजधानी राजगड किल्ला त्याचा कुठेच उल्लेख नाही. त्यामुळे 1670च्या पुढं कविभूषण रायगडावर आला आणि तिथं जेव्हा शिवाजी महाराजांचे, असं आपण ऐकतो की जगदीश्वर महादेवाच्या प्रांगणात कविभूषण आणि शिवाजी महाराजांची भेट झाली. मग शिवाजी महाराजांना कळतं हा एक कवी आहे, तो उत्तरेकडून आपल्याला भेटायला आलाय. मग शिवाजी महाराज म्हणतात की त्याचं काव्य आपण ऐकू, परीक्षा घेऊ. आणि तो शिवाजी महाराज त्याला विचारतात की सांग तुला कोणतं म्हणजे काव्य म्हण तू. आणि मग आपल्याला सगळ्यांना जे परिचित आहे इंद्रजिमी जंबपर, कविभूषण असं म्हणतात की इंद्रजिमी जंबपर वाडव स्वंबपर, रावण सदुंबपर रघुकुल राज हे, पौनबारी बहापर संवुरती नाहपर जो सहस्त्र बाहुपर, रामदीज राज हे, दावा द्रुमदंडपर चीता मृगजंडपर भूषण वितुंडपर जैसे मृगराज हे, तेजतम वंशपर कन्नजिमी कंसपर तोमलेंक्ष वंशपर, शेर शिवराज हे शेर शिवराज हे. तिथं जे सगळे जगदीश्वराच्या सगळे जे मावळे गोळ्या सगळ्यांच्या अंगावर रोमांच उभं राहते ऐकून. शिवाजी महाराज पण खुश होतात.
सगळे विनंती करतात की आम्हाला हा छंद परत ऐकवा, तुम्ही सारखा ऐकवा. आणि कविभूषणाने तो छंद 18 वेळा म्हटलाय. बापरे. आणि शिवाजी महाराज खुश होतात, म्हणतात अजून एक छंद. हा. मग कविभूषण म्हणतो की सक्र जिमी सैल पर अर्कतम फैल पर बिघ्न की रेल पर लंबोदर देखिए रामदस कंद पर भीम जरा संद पर भूषण जो सिंधु पर कुंभज बेसेकिए हरजो अनंग पर गरुड़ भुजंग पर कौरव के अंग पर पारद जो पेकिए बाजू जो बिहंग पर सिंह जो मतंग पर नेंचे चतुरंग पर शिवराज देखिए. मग शिवाजी महाराज खुश होतात. शिवाजी महाराज मग कविभूषणांना असं म्हणतात की आम्ही मनोमनी ठरवलं होतं की तुम्ही जेवढ्या वेळा छंद म्हणाल तेवढे आम्ही तुम्हाला इनाम देणार. आणि तुम्ही 18 वेळा छंद म्हटला तो हे इंद्रजिमी जंब पर, तर आम्ही तुम्हाला 18 गाव, 18 हत्ती आणि 18 लक्ष रुपये इनाम देतोय. आणि मग शिवाजी महाराजांनी त्यांना आपल्या दरबारात ठेवलं. जसं कविभूषणाचं गाव तुम्ही म्हटलं की ती त्रिविक्रमपूर आहे, किंवा ते बिरबलचा पण त्याच गावाचा जे आहे. त्यांचे वडील रतिनाथ. तर त्यांच्या परिवारात अजून असे कोणी होते का? कविभूषण जसे महान कवी होते तर त्यांचे भाऊ तिघ ते सुद्धा कवी होते. त्यातला 3 भाऊ होते त्यांना, एक चिंतामणी, मतीराम आणि नीलकंठ. अच्छा. यातले चिंतामणी हे औरंगजेबाच्या दरबारातलेच कवी होते. अच्छा. आणि त्यावेळी अशी परिस्थिती होती सुरुवातीला की फक्त चिंतामणीच काम करायची, हे भूषण नुसते घरात बसून खात राहायचे. त्यामुळं एकदा कविभूषण घरी जेवायला बसलेले होते, त्यावेळेस काम नाही करायचे, ते फक्त घरी बसून राहायचे. आणि जेवण करताना त्यांना मीठ कमी वाटतं जेवणामध्ये, तर ते आपल्या वहिनीकडं म्हणजे चिंतामणींच्या पत्नीकडं मीठ मागतात. तेव्हा चिंतामणींची पत्नी त्यांना म्हणते की तुम्ही खूप कमवून आणता ना, त्यामुळे मी तुम्हाला देते, इथं मीठ तुम्ही आणून ठेवले घरात सगळं, तर मी तुम्हाला देते शोधून. मग त्याचा राग येतो यांना, कविभूषणांना. आणि ते जेवण अर्धवट सोडून देतात आणि वहिनींना म्हणतात की तुमच्या पूर्ण खानदानात जेवणी कुणी मीठ पाहिलं नसेल एवढं मीठ मी खरेदी करून आणल इथं, नंतरच मी घरी येणार. मग पुढे या कविभूषणाने पुढे 8 वर्ष सरस्वतीची अखंड उपासना केली. ते काव्यामध्ये पारंगत झाले आणि मोठे कवी होऊनच मग नंतर भेटायला आले आपल्या घरी. जसं रायगडावरती त्यांची भेट झाली, रायगडावरती त्यांनी काय असं लिहिलंय का? रायगडावर खूप सुंदर, म्हणजे रायगडावर जवळपास त्यांनी 8-10 छंद लिहिले असते. तर मी त्यातले 3 छंद तुम्हाला सांगतो, जे सांगणं मस्ट आहे, गरजेचं आहे. तर सगळ्यात एक महत्वाचा पहिला छंद सांगतो मी, की शिवाजी महाराजांचं वर्णन करताना पण ते असं म्हणतात की दख्खन के सब दुर्ग जीती, दुर्ग सहाय विलास, शिवसेवक शिव गडपती किंवा रायगड वास. म्हणजे दक्षिणेतले सगळे गड शिवाजी महाराजांनी जिंकून घेतले आणि त्यांनी त्यांचं निवासस्थान हे किल्ले रायगडावर केलं. असंच कविभूषण रायगडाबद्दल बोलतोय. आता रायगडाचं वर्णन करतो तो खूप सुंदर, म्हणजे राजधानीचा गड आहे, तो काय असा साधा गड नाहीये. आता आपण पाहतो वेगवेगळे परदेशी लोक रायगडावर आले होते. थॉमस निकल्स पहिल्यांदा आला होता, तर तो म्हणतो की या किल्ला इतका अभेद्य आहे की इथं अल्पशी बंदी असली आणि भरपूर धान्य पुरवठा असला तरी हा जगाविरुद्ध लढा देऊ शकेल असा रायगड आहे. ऑक्झेंडेन म्हणतोय की हा किल्ला म्हणजे इतका मूळता निसर्गत अभेद्य आहे की याला अजून बळकट करण्याची जरुरीच नाही. इथं फक्त मित्रांना प्रवेश मिळतो, शत्रूंना प्रवेश मिळत नाही. आणि जर कोणी दागाबाजी फितुरी केली नाही तर हा विश्वातला अजिंक्य किल्ला, असं हेनरी ऑक्झेंडन म्हणतोय. एक जॉन हेनरी ग्रेस नावाचा पण एक अधिकारी आला होता, तो म्हणतो की विश्वातील सगळ्यात अभेद्य ठिकाण जर कोणतं असेल तर तो किल्ला रायगड. या सगळे परदेशी लोकांनी रायगडचं वर्णन केलंय. रायगडाला पूर्वेकडील जिब्राल्टर सुद्धा म्हटलंय. तर रायगड महत्वाचा. आता हे लोकांनी केलेलं वर्णन माहिती आहे आपल्याला, पण आपल्या लोकांनी केलेलं वर्णन आपल्याला नाही माहिती. आणि तेच मला सांगायचं की कविभूषणांनी रायगडाचं वर्णन केले 2 छंदामध्ये. कविभूषण असं म्हणतो, पहिला छंद सांगतो की जापर साहित्यने शिवराज्य सुरेसी की सभा, ऐसी सभा शुभ साजे, यो कवि भूषण जपत है लखी संपत्ती को अलकापती लाजे, ज्यामध्ये 3 हो लोक की हो दीप्ती, ऐसो बडो गडराज विराजे, वारी पातालसी माची मारी अमरावती की छवी उपर छाजे. म्हणजे मी याचा अर्थ सांगतो की या रायगडावर शहाजी पुत्र शिवाजी महाराजांची राजसभा ही इंद्रसभेसारखी सजली आहे. म्हणजे इथं इतकी संपत्ती आहे
की अलकापती कुबेरालाही लाज वाटेल एवढी संपत्ती इथं, आणि या संपत्तीमुळं हा सगळ्या त्रिलोकात जगमगून दिसतोय रायगड. आणि याची जी पाया आहे, याची जी खोली आहे ती पाताळासारखी आहे, याची माची आहे जी पृथ्वीसारखी आहे, आणि या रायगडाचा जो शिरोभाग आहे, अग्रभाग आहे, तो इंद्राच्या ऐरावताप्रमाणे शोभतोय, असं कविभूषण म्हणतोय. दुसरा पण एक छंद सुंदर आहे. दुसऱ्या छंदात असं म्हणतात की साहित्यने सर्जा शिवा की सभा, ज्यामध्ये सुमेरवादी सुर की सभा को नियत दी है. भूषण भनत जाके एक एक शिखर के चारों ओर नदी की पाती उतरती है. जहाँ की हस्ती ज्योतिमय मंदरनी कंदरनी में छवि पू की उचरती है. ऐसो उंचो दुर्ग महाबली है जामे नक तावली असो दीपावली भस कर दिये. याचा मी तुला अर्थ सांगतो की ही शिवाजी महाराजांची जी सभा ज्या पर्वतावर आहे, ती सभा देवदेवतांच्या मेरू पर्वतावरील सभेलाही लाजवते. इथल्या या पर्वतावर म्हणजे रायगडावरच्या एक एक शिखरावरून नद्यांचे अनेक प्रवाह खाली येतात. म्हणजे एक एक शिखरावरून एक एक नदी खाली येते. नंतर इथल्या महालांमध्ये हिरे माणकांचा प्रकाश एवढा आहे की त्यामुळं ताऱ्यांचं हसू होतंय. आणि या रायगडावर जेवढ्या काही गुहा आहेत त्यांचा सगळा अंधकार त्यामुळं नाहीसा होतो. आणि हा रायगड इतक्या उंच जागी आहे, म्हणजे ऐसे उंच दुर्ग महाबली जामे, म्हणजे या शिवाजी महाराजांचं निवासस्थान एवढ्या उंच किल्ल्यावर आहे की इथली दिवाळी ही ताऱ्यांबरोबर स्पर्धा करते. किती सुंदर वर्णन आहे. असं रायगडाचं वर्णन केले. जसं आपण रायगडाचे उल्लेख ह्याच्यावरती आलेले आहेत, तसं बाकीच्या किल्ल्यांचे काही उल्लेख आलेले आहेत का? हा, बरेचसे किल्ल्यांचे सिंहगड कसा घेतला, नंतर पन्हाळ्या किल्ल्याचं वर्णन आहे, साल्हेर किल्ल्याचे वर्णन आहे. तर अजून महत्त्वाचं काय सांगायचं की शिवाजी महाराज हे दुर्ग बांधण्यात तर प्रवीण होतेच, पण दुर्ग जिंकण्यात सुद्धा प्रवीण होते. मुल्ला नुसरत नावाचा एक कवी तो म्हणतो की जिथं वाऱ्याची देखील प्रवेश करण्याची मजल नव्हती तिथपर्यंत शिवाजी महाराजांच्या घोड्याची दौड होती. आकाशाचे बच्चे जे गगनचुंबी गड आहेत ते शिवाजी महाराजांनी शेकडो युक्त्या प्रयुक्त्या करून जिंकून घेतले, असं मुल्ला नुसरत नावाचा कवी सांगतोय. तर तसं शिवाजी महाराज कसे किल्ले जिंकायचे आरामात हे कविभूषणाने सुद्धा सांगितले. कविभूषण त्याच्या छंदामध्ये असं सांगतोय की देखत उंचाई उदरत पागसुदी रावदेव सहु चढे ते साहस निकते सरजा हुकुम तेरी पाय पैदलनी सलहेर परनालो से जीते जनु खेते सावन भादो की कुह की अंधिकारी चढी दुख पर जात मावला बल सचेते भूषण म्हणत शिवराजी छत्रधारी तहा तेरी परताप की उजारी गडे लेते हे. याचा मी तुला अर्थ सांगतो की ज्या गडाची उंची पाहताना म्हणजे मानवर करून पाहताना आपल्या डोक्यावरील पगडी खाली गळून पडते, ज्या गडावर दिवसासुद्धा प्रवेश करणे शक्य नाही, अशा गडांवर शिवाजी महाराज तुमच्या कृपेने तुमचे मावळे जसे शेतावर चालून जातात तसे काळोख्या अंधारात श्रावण भाद्रपद पावसाळ्यात सुद्धा ते चढून गेले आणि ते किल्ले सहज जिंकले, असं कविभूषण म्हणतोय. पुढं तो अजून एक मी तुला उदाहरण सांगतो याचं. यामध्ये 2 किल्ल्यांचे उल्लेख आहे, साल्हेर आणि पन्हाळा, म्हणजे ते किल्ले मावळ्यांनी सहज जिंकून घेतले असं भूषण म्हणतोय. तर त्याचंच एक मी तुला सांगतो उदाहरण की जेव्हा प्रतापराव गुजर सुरतीची दुसरी स्वारी होती त्यावेळी प्रतापराव गुजर सुरतीच्या सीमेवर उभे होते आणि त्यांनी एका इंग्रज अधिकाऱ्याला पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात ते असं म्हणतात की साल्हेर आणि माहुली हे खूप मजबूत किल्ले होते, म्हणजे लोक कल्पनेत सुद्धा तो जिंकायचा विचार करणार नाही, तरी सुद्धा आम्ही तोंडातून शब्द बाहेर पडण्यास जेवढा वेळ लागतो ना तेवढ्या वेळेत आम्ही शिवाजी महाराजांच्या कृपेने ते किल्ले जिंकून घेतले. तर आमच्या समोर या सुरतेची जी काही तटबंदी तुम्ही उभारली ना त्याची काय व्यथा सांगता, म्हणजे डोंगर दऱ्यात फिरणाऱ्या आमच्या वीरांपुढे त्याची काय मातब्बरी, असं प्रतापराव गुजर सांगतात. आणि कविभूषण पुन्हा तेच म्हणतात की ज्या गडांकडं दिवसा सुद्धा लोक चढू जाऊ शकत नाही, ज्याची उंची पाहताना डोक्यावर पगडी गळून पडते, तिथं मावळे सपाट शेत जसं चालतो ना तसं तुम्ही जिंकून घेता, शेताप्रमाणे जिंकून घेत. आता आपण ह्या छंदामध्ये काही उल्लेख केले, जसं की सुरतेवाली उल्लेख आहे, पन्हाळगडाचा उल्लेख आहे, तसे शिवचरित्राचे अजून काही उल्लेख याच्यामध्ये येतात का? शिवचरित्रातले जे महत्वाचे प्रसंग आहेत, अफजल खान वध असू दे, शाहिस्तेखानाची फजिती असू दे, सुरतेची लूट असू दे, आग्र्याहून भेट असू दे, सुटका असू दे, साल्हेरची लढाई असू दे, या सगळ्या गोष्टींचं भूषणाने वर्णन केले. म्हणजे भूषण नंतर आलाय रायगडावर,
पण त्याने सगळा इतिहास जाणून घेतलाय वा. आणि मग त्याने लिहिलेलं त्याच्यात. तर आता आपण पहिलं अफजल खानाचं वधाचं आपण पाहूया छंद. अफजल खान म्हणजे विजापूरच्या दरबारातला सगळ्यात बलाढ्य सेनानी. त्याला खूप गर्व होता, अहंकारी होता तो स्वतःला दीनदार कुप्रशिकन, दीनदार बुजशिकन अशा पदव्या लावतोय. तो ज्या गावातून जायचं त्या गावांना त्याचं नाव द्यायचा. त्याचा शिक्का सुद्धा एक प्रसिद्ध आहे, फारसी शिक्का. तो मी तुला सांगतो की त्याला खूप गर्व आहे अफजल खानाला. तर त्या शिक्क्यातून तो गर्व कळतो आपल्याला. तो शिक्का असा आहे की गर अर्ज कुनद सिपहार अला फजला फुजल अफजल अजहर मुलकी बजाय तस्बी आवाज आहे अफजल अफजल आवाज आहे अफजल अफजल. याचा तुला मी अर्थ सांगतो. जर उच्च आकाशाने विचारलं की या जगात सगळ्यात उत्कृष्ट कोण आहे, तर देवदूत ईश्वराच्या स्तुतीऐवजी म्हणतील की अफजल खान सगळ्यात उत्कृष्ट आहे, अफजल खान सगळ्यात उत्कृष्ट. एवढा गर्व होता. शिवाजी महाराजांनी बरोबर त्याला युक्तीने जावळीच्या खोऱ्यात आणलं आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याचं वध केलं. दगा करण्यासाठी जावळीमध्ये अफजल खान रूपी राक्षस आला होता. तो मोठा भयानक आणि घमेंडखोर होता. भूषण म्हणतो, बाहुबली शिवाजी महाराज मनात कोणतीही शंका न घेता बेधडक त्याला भेटायला गेले. बिछव्याचा धाव होताच अफजल खान खाली कोसळला आणि शिवाजी महाराज आपल्या कट्टर शत्रूला खाली दाबून त्याच्यावरती असे बसले की जसे एखाद्या हत्तीला सिंहाने खाली पाडले. असं सुंदर वर्णन केले. अफजल खानाचा वध केला. त्याच्यानंतर पुढचं आहे ते शाहिस्तेखान चालून आला. कारण या अफजल खानाने औरंगजेबाला सुद्धा पकडलं होतं. त्यामुळे औरंगजेबाला कळलं की शिवाजी महाराज ज्या अर्थी अफजल खानाला मारतात त्या अर्थी आता त्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे. त्यामुळे मग त्यांनी आपला मामा शाहिस्तेखानाला स्वराज्यावर पाठवलं. आता सभासदांनी शाहिस्तेखानाचं वर्णन खूप सुंदर केलंय की शाहिस्ता खान म्हणून म्हणजे जणू बादशाहची दुसरी प्रतिमाच, म्हणजे बादशाहच्याच तोलामोलाचा आहे शाहिस्तेखान. आता या शाहिस्तेखानाची शिवाजी महाराजांनी फजिती केली. शाहिस्तेखानाचं पूर्ण नाव सांगतो मी तुला. अमीर उल उमराव नवाब बहादूर खाने खानान मिर्झा अबू तालिब शाहिस्तेखान असं नाव आहे त्याचं. पदवी आहेत त्या सगळ्या. आणि शाहिस्तेखान आहे ना, ही सुद्धा पदवी आहे. अच्छा. ती औरंगजेबाने शाहिस्तेखानाला दिली. तर आता शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची फजिती केली तेव्हा शिवाजी महाराजांचं एक वाक्य आहे. तेव्हा म्हणतात की शास्ता खानात शास्त केली, म्हणजे शास्त म्हणजे शिक्षा केली. बादशाने नाव ठेवले होते पण ते नाव यथार्थ नव्हते. आज मी ते नाव शास्त करून रुजू केले, यथार्थ केले, असं शिवाजी महाराजांनी म्हटले. तर या शाहिस्तेखानाची सुद्धा फजिती कशी केली ते कविभूषणाने त्याच्या छंदामध्ये सांगितलं. तो मी आता तुम्हाला सांगतो. आता मी तुला याचा अर्थ सांगतो की शाहिस्ता खान हा दुर्योधनासारखा, जयवंतसिंह हा दुःशासनासारखा, भाऊसिंह हा द्रोणाचार्यासारखा, कर्णसिंह कर्णासारखा आणि सगळी मुघल सेना ही कौरवासारखी. तर या सगळ्यांना शिवाजी महाराजांनी असं पराभव केला यांचा की जसं पृथ्वीवरची फुले अशी उखडावीत कुणून फिपून द्यावी, तसं शिवाजी महाराज एवढ्या सहजतेने या सगळ्यांचा पराभव केला. जसं महाभारतात अर्जुनाने सावध करून जयद्रथाला ठार मारलं, तसं शाहिस्तेखानाला डंकेकी चोटके शिवाजी महाराजांनी त्याची फजिती केली, त्याची 3 बोटं कापून टाकली. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले काही महत्वाचे प्रसंग आहेत, त्याच्यातलं सुरतीची लूट पण एक आहे. बरोबर. तर त्याच्यावरती काय त्यांनी दिलंय का? आता कसं आहे, आपल्याला मी सांगितलं आता शाहिस्तेखानाची शिवाजी महाराजांनी फजिती केली. हा शाहिस्तेखान हा स्वराज्यात 3 वर्ष होता. इथे याने खूप नुकसान केलं होतं. आता ते नुकसान भरून काढणं गरजेचं आहे. मग काय करायचं? मग शिवाजी महाराजांना बैरजी येऊन सांगितलं. बैरजी म्हटले शिवाजी महाराजांना की सुरत लुटल्याने अग्निद्रव्य सापडे. मग शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी करायचं निश्चित केलं. शिवाजी महाराजांनी मग सुरतेवर मोहीम काढली आणि त्याचं खूप सुंदर वर्णन कविभूषणाने केले. आता मी तुला त्याआधी सांगतो की सुरत हे त्या काळाचं मुघलांचं सगळ्यात महत्त्वाचं बंदर, म्हणजे सगळ्यात श्रीमंत शहर मानलं तू. म्हणजे सुरतेला औरंगजेबाची दाढीच समजायची. अच्छा. एवढं महत्त्व होतं सुरतेला. आणि शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरतेची दुर्दशा केली तेव्हा शिवाजी महाराज म्हटले की खूप दिवसापासून मला औरंगजेबाची दाढी ओढायची इच्छा होती, सुरत लुटून मी ती पूर्ण केली. आणि याच सुरतेचं जे आहे मोहीम त्याचं वर्णन करताना कविभूषण खूप सुंदर वर्णन करतोय छंदामध्ये. तो असं म्हणतो की दिल्ली दलन दाबाये शिवसर्जा निरसंक लुटलिय सुरती शहर बंक करियती डंक बंक करियती डंक करी संक कुलिखल
स्वच्छ चकित भरोच्च चलिय भीमोच्च खजल तठ्ठई मन कट्ट टिकसई रट्ट टिलिये सत्सत दिससी रद्दत भिबई रद्दत दिलीये. खूप अवघड आहे हा छंद. मी तुला याचा अर्थ सांगतो की दिल्लीच्या मुघलांना औरंगजेबाला दाबून शिवाजी महाराजांनी सुरत शहर लुटलं आणि ते पण कसं डंके की चोट पे म्हणजे नगारे वाजवून करणे वाजवून मोठमोठे असे गुपचूप आले नाही. करणे नगारे वाजवून त्यांनी सुरतेवर आक्रमण केलं आणि त्यामुळं मुघल सेना इतकी घाबरली त्यांना रडू आलं. आणि भूषण पुढं म्हणतोय की रडू कोसळून सगळे मुघल रडत आहे ना त्यांचं भडोत शहर आहे पुढं, त्या भडोत शहराकडे सगळे पळून गेले. आणि जेव्हा या औरंगजेबाला हे कळलं की सुरत आपलं महत्वाचं शहर शिवाजी महाराजांनी हे केलं विध्वंस केला तेव्हा मग औरंगजेब सुद्धा हतबल झाला. की आपण असं वाटलं की कवी भूषण हा आग्राच्या भेटीनंतर महाराष्ट्रात आला, पण त्यांना त्या आग्रा भेटीचं असं काय वर्णन केलंय का? हो, शिवाजी महाराजांना आपल्याला माहिती की पुरंदरचा तह झाला, मिर्झाराजे जयसिंह चालून आले, त्यामुळं मग शिवाजी महाराजांना पुढे दिल्लीला आग्र्याला जावं लागलं औरंगजेबाच्या भेटीला. तर आता आपल्याला सगळ्यांना माहिती की औरंगजेबाचा वाढदिवस होता, 50वा वाढदिवस होता. म्हणजे औरंगजेब त्या काळातला आशिया खंडातला सगळ्यात बलाढ्य बादशाह. आणि स्वाभिमान काय असतो ते शिवाजी महाराजांनी आग्रा भेटीत दाखवलं. आपल्याला माहिती की 22 सुभेंचं औरंगजेबाचं साम्राज्य होतं, त्याची आग्रा राजधानी, त्याचा वाढदिवस आणि त्याच्या दरबारात 6-7 हजार त्याचे मनसबदार उभे. तिथं एक दक्षिणेतला राजा येतो काय आणि त्याला तिथला अपमान सहन होत नाही आणि तो त्या काळी औरंगजेबाच्या दरबारात म्हणजे कोणाला बोलायची पण हिंमत नव्हती. नजरभर कदम म्हणजे तुमची नजर आहे ना ती पायापाशी पाहिजे अशी होती तिथं. म्हणजे दरबारात वागण्याची पद्धत होती. आवाज कोणालाही मोठा करता येत नव्हता. त्या दरबारात शिवाजी महाराजांना मुद्दामून मागे ठेवलं, उभं केलं. ते शिवाजी महाराजांना आवडलं नाही. तेव्हा शिवाजी महाराज त्या मिर्झाराजे जयसिंहाचा मुलगा रामसिंह त्याला म्हटले शिवाजी महाराज की रामसिंह तुम देखो तुम्हारा बाप देखो तुम्हारा बादशाह देखा, मैं तुम्हारी मनसब छोड़ा चाहे मेरा सर काट के लेके जाओ तो भी चलेगा, मैं बादशाह की हुजरी नहीं करता. म्हणजे हे किती चित्र दणदणीत रोमांचकारी आहे. याला स्वाभिमान म्हणतात. तो शिवाजी महाराजांनी दाखवला आणि त्याबद्दल म्हणजे जो हिंमत आहे शिवाजी महाराजांनी हिंमत दाखवली ना तर त्याचं वर्णन करतोय खूप सुंदर कवी भूषण. तो असं म्हणतो छंदामध्ये की बिन चतुरंग संग बानरनी लेके बांधी भारत को लंका रघुनंदन जराइये पारद अकेले द्रोण भीष्म से लाखो बट जीतलीनी नगरी बिराटो को बढ़ाइये भूषण बैश्विला घुसल खाने पातेशाही औरंगशाही बिनु हत्यार हलाइये ताकाऊ अचंब महाराज शिवराज सदा बिरन के हिम्मते हत्यार होताई है. याचा मी तुला अर्थ सांगतो की चतुरंगी सेना न घेता केवळ वानरांना घेऊन प्रभू रामचंद्राने समुद्रावर पूल बांधला आणि लंका जिंकली. जसं अर्जुनाने एकट्याने द्रोणाचार्याला भीष्माचा पराभव केला आणि विराट नगरी जिंकली त्याप्रमाणे हे सर्जा शिवाजी महाराज तू एकटा औरंगजेबाच्या भुसलखान्यात गेला आणि बिना हत्याराशिवाय गेला आणि तिथं तू सगळ्यांना घाबरून टाकलं आणि तूच म्हणतो की हिम्मत ही नेहमी वीरांचं अस्त्र आहे ते तू दाखवलंस असं कवी भूषण देतोय. किती असा अंगावर येतो आणि मग हे त्यामुळं मग आपल्याला माहिती पुढे शिवाजी महाराज कैदेत आग्र्याच्या कैदेत जातात आणि सुदैवाने शिवाजी महाराजांची आग्र्याच्या कैदेतून सुटका होते. आता ही पण सुटका खूप भारी आहे, रोमांचकारी. म्हणजे ज्या राजाने ज्या बादशाने स्वतःच्या वडिलांना कैदेत टाकलं तर भावांना मारून टाकलं त्याच्या कैदेतून पसार होणं सुखरूप परत येणं सोपी गोष्ट नव्हती. म्हणजे शिवाजी महाराजांचं विलक्षण धाडस बुद्धी चातुर्य त्यामुळं त्या काळात त्यांची कीर्ती सगळीकडे पसरली होती आणि ते परत आले त्यामुळं सगळ्या भारतात सगळ्यांच्या तोंडी त्यांचं नाव आलं आणि त्यावेळेस अफवा पसरल्या जात होत्या. म्हणजे इंग्रजांनी सुद्धा असं लिहिलंय की शिवाजी महाराजांचं शरीर हवामय आहे, त्यांना पंख आहे, त्यांना उडता येतं, ते गायब होतात, ते एकाच वेळी वेगवेगळ्या वहिमानावर दिसतात आणि शिवाजी महाराजांनी त्या पसरून दिल्या. त्यामुळे शत्रू घाबरायचं. त्यावेळी शत्रूला असं वाटायचं की कोणतंच ठिकाण आता शिवाजी महाराजांपासून सुरक्षित नाहीये आणि कोणतीच गोष्ट त्यांना शक्य नाहीये. आणि शिवाजी महाराजांची आग्र्याहून जी सुटका झाली त्याच्यानंतर औरंगजेब दहशतीखाली होता. त्याला वाटायचं की कधी कधी शिवाजी महाराज इथंच आसपास येईन, कधी आपल्यावर हल्ला करतील. मग त्याचं पण छंद आहे.
तो औरंगजेब असं विचार करतोय, तर भूषण असं म्हणतो की अफजल खान को मारो मैदान जाने, बिजापूर गोवलकोंडा डरायो दराजे, भूषण बनत फ्रांसेस अंग्रेज मारी, हबशी तुर्की डारे उल्टी जहाजे, देखत में खान रुस्तम जिन खाक किया, सालती सुरती आज सुनी जो आवाजे, चारी चारी चौकी चकताकत कहा और खबरी कहा लो शिवराजे. याचा मी तुला अर्थ सांगतो की अफजल खानाला भर मैदानात मारलं. गोळकोंड्याचं कुतुबशाह असू दे, विजापूरचा आदिलशाह ते घाबरतात. नंतर फ्रान्सिस म्हणजे इंग्रज असू दे, पोर्तुगीज असू दे, तुर्की असू दे, हबशी असू दे, त्यांची जहाजं शिवाजी महाराजांनी समुद्रात उलटी करून टाकलीत. रुस्तम खानाला पाहता क्षणी खाक करून टाकलं शिवाजी महाराजांनी. सुरत शहर लुटलं, ज्याचं आजही आम्हाला नाव ऐकायला मिळतंय. तर औरंगजेब घाबरून विचारतो आपल्या सहकाऱ्यांना की तुम्ही नीट लक्ष द्या, कधीही पण शिवाजी महाराज इकडे येऊ शकतो. असं अजून एक छंद आहे, मी शिवाजी महाराजांची सुटका कशी झाली आग्र्याहून हे आपल्याला माहिती नाही. म्हणजे ते वेश बदलून गेले का, कावड घेऊन गेले खांद्यावर, का मिठाईच्या पेट्यातून पसार झाले, कुणालाच नाही माहिती. पण भूषणाने छंदामधून लिहून ठेवले. भूषण खूप सुंदर छंद आहे. तो सुटकेचं वर्णन करताना म्हणतो शिवाजी महाराजांच्या, चारी चारी चौकी जहाज चकता की चहूवर, चारी चारी चौकी जहाज चकता की चहूवर, सांजोवर भोर लगी रही जीव लेवा की, कांदे दरी कावड़ चले हो जब चाओ सेंती, एक लिए जाते चले देवा की, भेष को उतारे डरो डंबर निवारी डर्यो, धरियो भेष जब चले सात मेवा की, कौन हो की पंची हो की गुटखा की गोन हो, देखो कोण भाती गई करामाती शिवा की. मी याचा अर्थ सांगतो तुला की चारी चारी चौकी चहा चकता की चौवर, म्हणजे सगळीकडं चारी बाजूंना जीव घेण्या चौक्या आहे. चकताई म्हणजे औरंगजेबाच्या, चुगताई वंशाच्या औरंगजेबाच्या सगळीकडे चौक्या लागल्यात. तरी मग शिवाजी महाराज वेश बदलून गेलेत का, खांद्यावर कावड घेऊन गेलेत का, मिठाईच्या पेटरातून पसर गेले, कोणाला माहिती नाही. आणि तो पुढचं हे अजून खूप सुंदर वाक्य आहे की, पोन हो की पंची हो की गुटखा की बोन हो, देखो कोण भाती गई करामाती शिवा की. म्हणजे तू हवेत विरून गेलाय की पक्षाप्रमाणे उडून गेलाय की काही जादुई चूर्ण खाऊन गायब झालाय, हे कोणालाच माहिती नाही. त्यामुळे सगळी दिल्ली, आग्रा, सगळी लोक चकित झाली. तसं बरेच त्याची वर्णनं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांनी केले. तसं आपल्या सरदारांवरती किंवा सैनिकांवरती काही त्यांनी वर्णन केलंय का? हां, आता शिवाजी महाराज जेव्हा म्हणजे स्वराज्य पूर्ण विस्तारलं होतं, तर शिवाजी महाराजांकडे फौजही प्रचंड होती. लाखभर किमान पायदळ आणि घोडदोळ असणारच शिवाजी महाराजांकडं. तर शिवाजी महाराज मोहिमेला जाताना खूप सुंदर वर्णन केले. म्हणजे एवढं सैन्य होतं शिवाजी महाराजांकडे. पण नंतर म्हणजे आपल्याला अभिमान पाहिजे त्याचा. तर भूषण त्या सगळ्या सैन्यांचं वर्णन करताना असं म्हणतो की, साजी चतुरंग सैन्य अंगमे उमंगधारी, सर्ज शिवाजी जंग जीतन चलते, भूषण भनत नाद बिहद नगारन के, नदी मद गैबरन के रलते, ऐल फैल खैल भैल खलक में गैल गैल, गजन की ठैल पैल सैल उसलते, तारा सो तरनी धुरी धारा में लागत, जिमी थारा पर वारा पारा वारा यो हलते. याचं तुला मी अर्थ सांगतो की चतुरंग सेना घेऊन शिवाजी महाराज मोठ्या उत्साहाने बाहेर पडलेत मोहिमेसाठी. आणि त्यावेळी जे शेकडो हजारो हत्ती आहेत, त्यांच्यामुळे त्यांच्या गंडस्रावातून जो मध बाहेर येतोय, तर त्यामुळे नद्यांचे प्रवाह वाढले, नद्यांना पूर येत आहेत. नंतर त्यांचे एकमेकांना झुंडीमुळे तिथले जे सगळे पर्वत आहे ते उन्मळून पडले, झाडे उन्मळून पडले. आणि त्यावेळी हवेत इतकी म्हणजे वातावरण इतकं धूळ झाली आहे की सूर्य सुद्धा दिसत नाही, तो एक ताऱ्यासारखं वाटतोय बारीक. आणि समुद्राचं पाणी हे एखाद्या थाळीमध्ये ठेवलेल्या पाऱ्यासारखं हलते, असं वर्णन करतो. हे सुंदर वर्णन आहे एकदम. हे याच्यावरती असं की नाही, हिंदूंचं रक्षण या विषयावरती त्यानं काय असं लिहिलंय का? आपल्याला माहिती, आपण एक चोळ ऐकत असतो की काशी की कला गई मथुरा मस्जिद होई, शिवाजी नव्हतं तो सुन्नत होती सबकी. हे सगळ्यांना माहिती वाक्य, पण याची वरची वाक्य खूप इंटरेस्टिंग आहे. आणि हे असे 2-3 छंद आहेत त्याच्यात हे वाक्य आले. तर मी पहिलं एक, महाराजांनी महत्वाचं काय केलं की आपल्या धर्माचं रक्षण केलं. तर खूप सुंदर 2 छंद भूषणाने सांगितले. की त्यातला पहिला छंद सांगतो की, वेद राखे विदित पुराण प्रसिद्ध राखे, राम नाम राखे अतिरसना सुधर में,
हिंदू की चोटी रोटी राखी है सिपाहियों की, कांधे में जनेऊ राख्यो माला राखी घर में, मीडी राखी मुगल मरोड़ी राखी, पातसाई वैर पीसी वरदान राखे कर में, राजन की हद्द राखी तेग बल शिवराज, देव राखे देवल स्वधर्म राखे घर में. खूप सुंदर असा काटा होतो. म्हणजे शिवाजी महाराज एक सुरुवात तुला सांगतो की वेद राखे, शिवाजी महाराजांनी वेदांचं रक्षण केले, पुराणांचं रक्षण केले. वेद राखे विदित पुराण प्रसिद्ध राखे, रामनाम राखे अतिरस न सुगरमे. म्हणजे आपल्या जिभेवर रामाचं नाव त्यांनी कायम ठेवले. किती महत्वाचं वाक्य आहे. पुढे काय म्हणतात की हिंदूंच्या चोटीचं रक्षण केलंय, शिपायांची रोटी राखली, कांदेमध्ये जनेऊचं संरक्षण केलंय, जानव्याचं संरक्षण केले. आणि हे कसं संरक्षण केलंय की मुघलांना खदेडून बदडून पातशाचा पराभव करून हे केले आणि सगळ्यांना वरदान देण्याची हिंमत त्यांच्या हातामध्ये, असं भूषण म्हणतोय. आणि हे सगळं म्हणतोय की जे कशाच्या बरोबर केलं की शिवाजी महाराजांनी त्यांच्या तलवारीच्या जोरावर केले. आणि त्या तलवारीच्या जोरावर त्यांनी देव राखे देवल, म्हणजे आपल्या देवळांमध्ये देव सुरक्षित राहिले आणि आपला धर्म घरात टिकून राहिला. अजून एक दुसरा छंद आहे की शिवाजी कवी भूषण असं म्हणतो की राखी हिंदुवानी, हिंदू का तिलक राख्यो, स्मृती पुराण राख्यो वेद विधि सुनी में, राखी रजपुती राजधानी राखी, राजन की धारा में धर्म राख्यो, राख्यो गुनी गुनी में, भूषण सुख भी जीती हद्द मराठन की, देश देश कीर्ति बखानी तो सुनी में, साहन के सपूत शिवराज शमशेर तेरी, दिल्ली दल दाबी के दिवाल रखी दुनी में. म्हणजे हिंदूंची वाणी, राजपुतांची राजधानी, ह्या सगळ्या गोष्टीचं धर्माचं रक्षण कोणी केलं तर ते शिवाजी महाराजांनी केलं. कारण त्यावेळी परिस्थितीच तशी होती. जेव्हा आग्र्याच्या कैदेतून शिवाजी महाराजांची सुटका झाली त्यावेळी औरंगजेबाने जो सगळा राग आहे ना तो काशी विश्वेश्वरावर काढला. आणि त्याचा पुढचा छंद तो आहे कविभूषणाचा की कविभूषण असं म्हणतो की देवल गिरावते फिरावते निशान आली, ऐसे समय राव राने सब गए लब की, गौरा गणपति आप औरंग को देपत्ती ताप, अपने मुकाम सब मार गए दबकी, पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देत, सिद्ध की सिदाई गई रही बात रब की, काशी की कला गई मथुरा मशीद बई, शिवाजी न होता तो सुन्नत होती सबकी. तर तुला अर्थ सांगतो याचा. देवल गिरावते म्हणजे देवळा पाडून टाकली, फिरावते निशान आली, आलीचं निशान सगळीकडे फिरवले. ऐसे रे समय राव राणे सब गे लपकी म्हणजे राव राणे जे सगळे ते लपून बसले. गौरा गणपती आप औरंग को देती ताप, आपने मुकाम सब मारे गए दबकी म्हणजे गौरी गणपती जे विघ्नार्थे ते सुद्धा काही करू शकले नाही, त्यांची पण देवळं तुटली गेली. त्यामुळं मग लोकांमुळे प्रश्न पडला आता कोणाकडे मागणं करायचं. आणि पुढचं वाक्य पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देत, सिद्ध की सिदाई गई रही बादरब की, पीरा पैगंबरा पीर पैगंबर दिगंबरासारखे दिसू लागले. सिद्ध म्हणजे साधू मंडळीची सिद्धता गेली, रही बात रब की म्हणजे सगळीकडे रब राहिला, काशीची कला गेली, मथुरेची मशिद झाली आणि शिवाजी महाराज नाही नसते तर सगळ्यांची सुन्नत होती असं म्हटले. आता हे सगळं औरंगजेबाने केल्यामुळं एक पुढचा छंद वेगळा आहे. भूषणच असं म्हणतोय की आदि को न जाने देवदेवता को न माने, सच कहू सो पूछना कहे बात अब की, बाबर अकबर हुमायूं हद बांध गए, हिंदुओं की तुर्की कुरान वेद ठपकी, इन पातशाहों में हिंदुओं की चाह होती, शाहजहाँ जहांगीर साकपुरे तपकी, काशी की कला गई मथुरा मशीद हुई, शिवाजी न होता तो सुन्नत होती सबकी. आता मी तुला याचा अर्थ सांगतो, हे पण इंटरेस्टिंग आहे. तो काय म्हणतो की औरंगजेब बादशाहच हा एकमेव, त्याला आधी म्हणजे आदी पुरुषाचं आत्म्याचा आवाज ऐकू येत नाही, तो देवदेवतांना मानत नाही, त्याला सत्याची कास काही राहिली नाही. परंतु जे बाबर होते, अकबर होते, हुमायूं होते यांनी हिंदू आणि मुस्लिम तुर्क लोकांची सीमा राखली होती. त्यांनी हिंदूंच्या धर्मग्रंथाप्रमाणे आचरण करावे, तुर्कांनी त्यांच्या पुराणाप्रमाणे आचरण करावं असं सांगितलं होतं. त्या लोकांना म्हणजे त्या बादशाहांना, शहाजहान असू दे, जहांगीर असू दे, यांना हिंदूबद्दल प्रेम होतं, परंतु या औरंगजेबाला नाहीये. त्यामुळं काशीची कला गेली, मथुरेची मस्जिद झाली आणि शिवाजी महाराज नसते तर सगळ्यांची सुनता झाली. शिवराज भूषण जे ग्रंथ आहे आता याच्यामध्ये आपण बरेच प्रसंग सरदार असे उल्लेख आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांवरती त्यांना असे काही उल्लेख केलेत का? शिवाजी महाराजांचं वर्णन खूप लोकांनी करून ठेवले, तत्कालीन समकालीन.
तर आता मी सांगितलं तुला आग्र्याच्या भेटीला, तर त्यावेळेस परकालदास म्हणजे मिर्झा राजे जयसिंगाच्या बरोबरचे लोक, परकालदास आणि महासिंग शेखावत होते दोघं, त्यांनी लिहून ठेवले. त्यातलं पहिलं परकालदास काय म्हणतोय, परकालदास ते मी तुला सांगतो. तो शिवाजी महाराजांचं वर्णन करताना असं म्हणतो की अर शिवाजी दिल तो हाकीत छोटसोय दिसोजी, अर सुरती बहुत अजाईब गोरो रंग अपुच राजवी दिसोजी, हिम्मत मर्दानगी ते देखता कि बहुत ही मर्दाने हिम्मत बुलंद आदमी छो, शिवाजी को दाढ़ी छे, शिवाजी का बेटा वरस नोको छे, सुबी बहुत अजैब गोरो रंग अपुचो राजवी दे. आता मी तुला अर्थ सांगतो की शिवाजी महाराज हे लहान आहेत, मध्यम बांधायचे आणि ते गोरेत आणि ते उठून दिसतात सगळ्यांमध्ये, म्हणजे असं पाहत्याक्षणीच वाटतं की राजे आहेत. आणि हिम्मत ते मर्दानगीने पाहिलं तर ते खूप हिम्मतवान माणूस वाटतात. आणि शिवाजी महाराजांना दाढी आहे, त्यांचा मुलगा 9 वर्षाचा आहे, तो पण खूप गोरा आहे, असं परकालदास म्हणतो. महासिंग शेखावत शिवाजी महाराजांचं वर्णन करताना असं म्हणतो की शिवाजी शान बहुत, जो बात करे सो ठीक ही कही, जो फिर कहूँ की कौवा की हजत नहीं, खरो ही भला राजपूत, जैसा सुनो तो तिसो ही देखो, असी राजपूताना की बात कही है, तिसू याद रहे तो समय ऊपर काम आए. म्हणजे शिवाजी महाराज शहाणे आहेत, हुशार आहे, जे एकदा ते जे बोलतात ते नंतर दुसऱ्याने कोणी बोलायची गरज नाही लागत, आणि ते खरे राजपूत आहे. जसं आम्ही ऐकलं होतं तसेच शिवाजी महाराज आहेत. आणि जसं ते जे बोलतात ते जर लक्षात ठेवलं ना आपण, तर आपल्याला वेळी उपयोगी पडेल. किती सुंदर वर्णन केले. पाश्चात्य लोक सगळे आले, त्यांनी पण शिवाजी महाराजांचं वर्णन केले. त्यांनी सांगितले की शिवाजी महाराज गोरे आहेत, त्यांचे डोळे तीक्ष्ण आहे, त्यांच्या डोळ्यातून ते किती बुद्धी चातुर्य त्यांचं दिसून येतं, त्यांची दाढी टोकदार आहे, मिशा विरळ आहे, नाद बागदार आहे, म्हणजे या सगळ्या, आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असतं काय, असं शिवाजी महाराजांचं सगळ्यांनी वर्णन केले. आता आपल्या समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा शिवाजी महाराजांचं सुंदर वर्णन केला. निश्चयाचा महामेरू, बहुजनांशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, पुण्यवंत, कीर्तिवंत, वरदवंत, पुढे नरपती, हैपती, गजपती, पुरंदर आणि शक्ती पृष्ठभावी, हे सगळे शिवाजी महाराजांचे गुण समर्थ रामदास स्वामींनी सांगितले. आणि तसंच कविभूषणाने सुद्धा शिवाजी महाराजांचे गुण सांगितलेत. ते मी तुम्हाला छंदामधून सांगतो. कविभूषण शिवाजी महाराजांचं वर्णन करताना असं म्हणतो की सुंदरता, गुरुता, प्रभुता, भनी भूषण होती है आदर जामे, सज्जनता ओ दयालता, दीनता, कोमलता झलके प्रजा में, दान कृपान हो को करीबो करीबो, अभय दीनन को बरजा में, साहन सो रणटेक विवेक, एते गुण एक शिवा सर्जा में. असं मी तुला अर्थ सांगतो. सुंदरता, गुरुता, प्रभुता हे शिवाजी महाराजांमध्ये गुण आहेत, त्यामुळे सगळीकडे त्यांना आदर आहे. तसेच ते दयालू आहे, दीन आहे, आणि प्रजेच्या बद्दल त्यांच्या मनात कोमल भाव आहे. ते दान जेव्हा करतात तेव्हा सगळ्यांना तलवार देतात, आणि जे दीन लोक आहे त्यांना अभयाचं वरदान देतात. जे शहांविरुद्ध कायम युद्ध करण्यात तत्पर आहेत, आणि विवेक हा त्यांच्यामध्ये महत्वाचा गुण आहे, असं कविभूषण सांगतो. हे सगळे वर्णन करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचं काय वर्णन केलंय का? तलवारीचं भारी गेले वर्णन. एक मी सांगतो छंद. शिवाजी महाराजांच्या तलवारीचं वर्णन करताना कविभूषण असं म्हणतो की पैज प्रतिपाल, भूमि बार को हमाल भयो, चक्को को अमाल भयो, दंडक जहान को, साहन को स्वाल भयो, ज्वारी को जवाल भो, हर के कृपाल भयो, हार के बिखान को, तेरी तरवार भयो, दख्खन की ढाल भयो, हिंदू की दिवाल भयो, काल तुर्कान की. मी तुला अर्थ सांगतो की पैज प्रतिपाल म्हणजे प्रतिज्ञेचं पालन करणारी तुझी तलवार. पैज प्रतिपाल, भूमिभार को हमाल भयो म्हणजे या पृथ्वीचं भार वहन करणारी तुमची तलवार आहे. नंतर पुढं पैज प्रतिपाल, भूमिभार को हमाल भयो, चक्क को अमाल भयो म्हणजे या पृथ्वीची चारी चाकं चालवणारी तुमची तलवार आहे. आणि दंडत जिहान को म्हणजे सगळ्यांना दुष्टांना दंड देणारी तुमची तलवार आहे. साहन को स्वाल भयो, ज्वारी को जवाल भयो, हार के बहन को, वीर रस ख्याल शिवराज भूपाल, तो हाथों की विशाल भयो, भूषण बखान को, तेरी तलवार भयो, दख्खन की ढाल भयो, हिंदुओं की दिवाल भयो, काल तुर्कान की. म्हणजे तुमची जी तलवार आहे ना ती हिंदूंसाठी एक भिंत आहे, भक्कम भिंत आहे, आणि तुर्कांसाठी तुमची तलवार काळ आहे, असं वर्णन केले. या ग्रंथामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं अंतिम ध्येय काय होतं?
आता आपल्याला शिवाजी महाराजांची मुद्रा माहिती हा. आहे. प्रतिपंचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्वंदिता शाहसून शिवसेशा मुद्रा भद्राय राजते. म्हणजे मुद्रा भद्राय राजते म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी शिवाजी महाराजांचं ध्येय होतं मेन, की लोकांचं कल्याण करायचं. आता आपल्याला माहिती की शिवाजी महाराजांची इच्छा होती दिल्ली जिंकण्याची पूर्ण. असे अनेक पत्रात त्याचे उल्लेख आहे. राजाराम महाराजांचा जन्म झाला तेव्हा शिवाजी महाराज म्हटले की हा सगळी पाचशे उलटी टाकेला, दिल्ली जिंकल. नंतर इंग्रज अधिकारी एक म्हणतात की औरंगजेबाला कोंडीत टाकेपर्यंत तलवार मॅन न करण्याची शिवाजी महाराजांनी आई भवानीकडे प्रतिज्ञा केली. ॲबे कॅरे नावाचा फ्रेंच प्रवासी असं म्हणतो की सिंधू नदीच्या उगमापासून बंगालच्या उपसागरापर्यंत गंगा नदी जिथं समुद्राला मिळते तिथपर्यंतचा भूभाग शिवाजी महाराजांनी जिंकायचा होता. नंतर जयसिंह मिर्झाराजे जयसिंह याच्या दरबारात एक कवी आहे रत्नाकर पंडित म्हणून, तो पण शिवाजी महाराजांचं वर्णन करताना दिल्लींद्र पद लिप्सोवा म्हणतोय, म्हणजे दिल्लीचं पद जिंकण्याची इच्छा बाळगणारे शिवाजी महाराज. त्यांना दिल्ली जिंकायची होती पण मेन त्यांचा मुख्य जो हेतू होता तो लोकांचं कल्याण करायचं होतं. कारण इथली जी लोक आहेत ती शिवाजी महाराजांवर खुश होती, म्हणजे ते खरे खरे स्वराज्य अनुभवत होते, म्हणजे स्वतःचं राज्य असल्यासारखं अनुभवत होते. तर त्याचं खूप सुंदर श्लोक आहे कविभूषणचा. तो श्लोक सांगण्यापूर्वी मी एक कवी परमानंद आपल्याला शिवभारत ग्रंथ माहिती त्यातलं एक खूप सुंदर श्लोक आहे, तो मी तुला आता सांगतो. कवी परमानंद आपल्या श्लोकात असं म्हणतोय, महाराष्ट्रो जनपदस्थानी तत समाश्रयत अनुवत्त अर्थ भवता समृद्ध जनतान्विता. आता मी तुला याचा अर्थ सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच महाराष्ट्रातली जनता समृद्ध झाली. हे किती सुंदर वाक्य आहे. शिवाजी महाराजांचं जे ध्येय होतं ना तेच की सगळ्या जनतेला समृद्ध करणं. आणि पुढं कवी परमानंद असं म्हणतोय की शिवाजी महाराजांमुळेच महाराष्ट्राचं नाव महाराष्ट्र हे सार्थ झालं, महान राष्ट्र. आणि शिवाजी महाराजांचं म्हणजे कविभूषण पण छंदातून ते म्हणतो की इथली जनता समृद्ध झाली होती, त्यांना काय अजून अपेक्षित नव्हतं. आणि एक शेवटचा छंद मी सांगतो, तो माझा आवडता छंद आहे. कविभूषण म्हणजे इथले लोक, स्वराज्यातली लोक देवाला जर देव प्रसन्न झाला तर काय मागणार यावर कविभूषण असं म्हणतोय, इथली लोक असं मागतील की व्यापारी जहाज के न राजा भारी राज के, अरे भिकारी कीजिए हमें महाराज शिवराज के. म्हणजे हे देवा तू आम्हाला एखाद्या जहाजावरचा मोठ्या जहाजाचा व्यापारी करू नको, एखाद्या राज्याचा राजा पण करू नको, आम्हाला शिवाजी महाराजांच्या दरबारातील याचक कर. म्हणजे असे लोक म्हणतील. केवढेच लोक खुश आहेत शिवाजी महाराजांवर. मला वाटतं आपण बरेच सखोल चर्चा या शिवराज भूषण या ग्रंथाची आणि असे बाकीचे जे कवी आहेत त्यांच्या छंदांची पण बरीच सखोल चर्चा आपण याच्यातून केलेली आहे. तर धन्यवाद तुम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये आलात. तर सगळ्या एकंदरीत अनुभव तुम्हाला कसा वाटला की हा पॉडकास्ट कसा झाला? उन्हाळ भटकन तिने सर्वप्रथम मला इथं बोलवलं बघ, त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. खूप सुंदर वक्ते इथं येऊन गेले आणि मी माझं भाग्य समजतो की मी इथं कट्ट्यावर आज आलोय. हा थोडासा अवघड विषय, माझ्या दृष्टीने थोडासा अवघड विषय. खूप वर्षांपासून मी निनाद बेडेकर सरांची व्याख्यानं यूट्यूबवर ऐकतोय त्यांना, आणि त्यावेळेस ते कविभूषणाचे जे छंद म्हणायचे तेव्हा माझा आत्ताच छंदाचा अभ्यास आत्ताच सुरू झालाय. अजून खूप सारे हे करायचे त्यामध्ये. तर हा प्रवास हे सुरू झालाय आणि तुम्ही मला चान्स दिला त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. मला वाटते प्रवास आता सुरू झालाय ना, वाटलं की एवढं पाठांतर आहे तुमचं, तर एवढा सगळा आपला जो व्यवसाय आहे त्याच्यानंतर आपले गड किल्ले भटकंतीचा छंद आहे, तुम्ही पुस्तक पण कॉफी टेबल बुक पण लिहिलेलं आहे. मग तेवढ्या सगळ्या व्यापातून तुम्ही हे सगळं पाठांतर, कारण त्याचे जे शब्द आता बघितले तर फार अवघड आहे, तर हे सगळं कसं जुळवून आणताय? नाही, कसं आहे, शिवचरित्र म्हणजे परिचय. जो मनापासून अध्यय करतो ना त्याचं आयुष्याचं सोनं होतं. हे तुला सांगायला आनंद होतो मला की मी पुस्तक जे लिहिलं पहिलं गड किल्ल्यांनी म्हणजे खूप उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय. त्यामुळे सगळीकडे नाव होतंय. अजून काय पाहिजे? प्रॅक्टिस चालूच आहे आणि हा छंद आहे, छंद म्हणून मी करतो. आता पु ल देशपांडेंचं वाक्य खूप सुंदर आहे. पु ल देशपांडे असं म्हणतात की उपजीविकेसाठी असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरूर घ्या, पोटा पाण्याचा उद्योग जिद्दीने करा, पण एवढं थांबू नका. साहित्य, संगीत, नाट्य, कला क्रीडेतला एखादा छंद जोपासा. पोटा पाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही काय जगायचं ते सांगून जाईल. तेच करतोय, याने आनंद मिळतो, तुमच्यासारख्या लोकांची भेट होती. अरे धन्यवाद. अजून एक छोटासा म्हणजे आता शेवटाकडे आलोय, जर कोणाला ह्या छंदाने विषय किंवा ह्याच्यावरती जर अभ्यास करायचा असेल
तर त्यांनी कोणते ग्रंथ किंवा त्यांच्यासाठी काय उपलब्ध आहे का आपल्याकडे? आता सध्या म्हणजे शिवभूषणाचा जर अभ्यास करायचा असेल कविभूषणाच्या छंदासाठी हा. तर 2 पुस्तकं खूप सुंदर आहेत. एक म्हणजे पहिलं निनादराव बेडेकर सरांचं शिवभूषण आणि डॉक्टर केदार फाळके यांचं शिवराजभूषण. ही 2 पुस्तकं पुरेशी आहेत. यामध्ये त्यांनी सखोल दिले, सगळी माहिती दिली. त्यामुळे हे 2 वाचण्याची म्हणजे गरज नाही दुसरं काही पाहिजे. या संवादात आपण शिवराजभूषण या कविभूषणांच्या अप्रतिम ग्रंथातील छंदांमधून उलगडणाऱ्या शिवचरित्राचा साक्षात्कार घेतलेला आहे. छंदांमधून शिवरायांच्या पराक्रमाचा, दूरदृष्टीचा आणि हिंदवी स्वराज्याच्या तेजाचा अनुभव सुद्धा आपण घेतलेला आहे. फक्त कविभूषणच नव्हे तर इतर कवींनी आपल्या शैलीत शिवाजी महाराजांचं जे वर्णन केलेलं आहे, त्यांच्या वेगवेगळ्या छटा, भाव आणि विचार आज आपण इथे उलगडलेले आहेत. संपूर्ण पॉडकास्ट टाकल्याबद्दल तुमचं सगळ्यांचा धन्यवाद. तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटूच एका नव्या गाथेसोबत, एका नव्या शब्दगंधासोबत. धन्यवाद.